येस. ओके. फर्स्ट वन, जो फॉर्म्युला आहे की नाही, वन नंबर फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर इज इक्वल टू एलसीएम इंटू एचसीएफ, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दोन नंबर दिले आहेत, त्यामध्ये 6x मल्टिप्लाइड बाय 7x, ओके, इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 252 आहे. ओके, आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं, 6 7चं किती येतं? 6 7 42 42. आणि x इंटू एक्स काय येणार आहे? एक्स स्क्वेअर. Square. एक्सच. हे मल्टिप्लिकेशन न करता तसंच ठेवलं तरी चालेल. आता इथे काय करायचं, एक्स स्क्वेअर ॲज युजल ठेवायचं. 6 मल्टिप्लाइड बाय 252 डिवायडेड बाय 42. 42 हा राईट साईडला शिफ्ट केला. ओके, आता हे मल्टिप्लाय मध्ये राईट साईडला आल्यावर तो डिवाइड मध्ये जाईल. मग 6 1 6, 6 7 72. आता 7नी याला डिवाइड कर 252 ला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? 252 डिवायडेड बाय 7. वैष्णवी लक्ष द्यायचं इकडे. ओके, डिवाइड कर बघ काय येतं इथं. 7 ने 252 ला ना मॅम. 7 3 21 4 6 36 येतं. मग एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती येते 36. मग ह्या दोन्हीचा स्क्वेअर रूट घ्यायचा. एक्स इज इक्वल टू किती आहे? 36चा स्क्वेअर रूट काय आहे? 6. 6 मग व्हॅल्यू काय आली एक्सची? ती 6 येते. 6. समजलं अनु? सेम आलंय का तुझं? येस. ओके, येस. लिहून घे पटकन, लिहून घे पटकन. डन मॅम. ओके, नेक्स्ट. अजून कुठला डाऊट आहे? वैष्णवी, नो अजून कुठला डाऊट आहे का तुला? मॅम. हा, कोणता डाऊट आहे अजून? मॅम पीडीएफ वरती घ्या ना. हो, क्वेश्चन नंबर सांग तुम्हाला. मॅम सेventh वन आहे ना, त्याच्यातलं ते हे नाही समजलं. काय? ते 6 days the second representative should report after every 8 days, and the third representative should report after every 12 days in the office. Find the minimum number of days when all the three will meet in the office together. तेच नाही समजलं मॅम. ओके, पहिल्यांदा क्वेश्चन व्यवस्थित रीड कर. अनुप, रीड कर क्वेश्चन. तुला समजलंय का मला सांग. A company deputed three कुणाच्या representative घरातून आवाज येतोय? प्लीज म्यूट करा. to promote its sales. The representatives were instructed that the first representative should report after every 6 days. The second representative should report after every 8 days, and the third representative should report after every 12 days. In the office, find the minimum numbers of days when all the three will meet in the office together. काय करायचं याच्यामध्ये? तुला काय समजलं याच्यामध्ये ऑलमोस्ट? ते 6 8 आणि 12 डेजचं ते एलसीएम काढायचं. येस, व्हेरी त्याच्याने गुड. आपलं 6 8 आणि 12चा काय करायचा? एलसीएम काढायचा. व्हेरी गुड. एवढं सिम्पल क्वेश्चन आहे. काढा 6 आणि 8 आणि
12चा एलसीएम काय येईल? सिम्पल आहे. 6चे फॅक्टर, 8चे फॅक्टर, 12चे फॅक्टर, नाहीतर प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज करूया ह्याच्यामध्ये. हे बघ, असं प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज केला तरी चालेल. 6, 8 अँड 12 ह्याच्यामध्ये जर पहिल्यांदा 1नी आपण डिवाइड करतो, त्यानंतर 2नी केलं तर किती येईल? 3, 4, 6 अँड 2नी करूया आपण. 2नी केल्यावरती 3, 2, 3. आता हे सगळे प्राईम नंबरच आले, त्यामुळे काय 3नी डिवाइड केलं ह्याच्यावरती, तर काय येईल? 3 1 जा 3, 2 तसाच येईल, 3 1 जा 3. करा मग मल्टिप्लाय. एलसीएम काढताना काय काय करतो? 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1. करा. वैष्णवी, कर ह्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मला सांग. Yes, ma'am. 1 2 जा 2, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 1 जा 12, 12 1 जा 12, 12 2 जा 24, 24 1 जा 24, 24, ma'am. व्हेरी गुड. आन्सर 24 येतं. Yes, ma'am. लिहून घ्या पटकन. 24. Done, ma'am. Done, ma'am. नेक्स्ट कोणता डाऊट आहे का? नेक्स्ट वन. Ma'am, मी ह्याचे आन्सर सांगते एकदा, तुम्ही आन्सर सगळ्यांनी चेक करा, बरोबर आहेत का तुमचे? ठीक आहे. Yes. नंतर 6.2 पण आहे ना आपल्याला सॉल्व्ह करायचा. हा 6.2च आहे. नाही, 7.2 आहे. हा, एकच एक्सरसाइज होते ना? 2 होते ना एक्सरसाइज. 7.1 पासून आपण आन्सर्स चेक करा. 7.1 पासून चेक करायचे. जे नाही समजलं ते मला विचारायचं. मी इथून सांगायला सुरू Yes. करते आन्सर्स. फर्स्ट वन, 7.1 मधला फर्स्ट वन. हा सेकंड आहे. आपण, मला वाटतं हा क्लासमध्ये सोडवला होता. याचं पण काय Yes. थर्ड आहे, आणि हा फर्स्ट आहे, आणि हा फोर्थ आहे. हे चारही आन्सर बरोबर आहेत का बघा. हे क्लासमध्ये सोडवले होते आपण ना काल. हो. हम्म. वैष्णवी, चेक कर करेक्ट आहेत तुझे. बरोबर आहे, मॅम. बरोबर आहे, मॅम. ओके, नेक्स्ट वन. फिफ्थ पासून चेक करूया. फिफ्थ वन क्वेश्चन. First one, and there is third one, seventh one आहे, fourth one, हे नाईन्थ. ह्याच्यामध्ये पण एलसीएमच काढायचा असतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये पण हे सेकंड्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण एलसीएमच काढायचा असतो. आणि त्यानंतर जे दिलेले आन्सर आहे त्याचं कन्वर्जन परत तुम्हाला आवर्स मध्ये करायचं, कारण आन्सर येतं सेकंड्स मध्ये येतं, आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला आवर्स मध्ये करायचं असतं. ओके,
कारण नाही नाही, मॅम ऑप्शन माझं 9th मिनिट मध्ये पॉईंट दिलेलं आहे. चुकलंय. मिनिट मध्ये, ओके, मिनिट मध्ये दिलंय तर मिनिट मध्ये करावं लागेल, आवर्स मध्ये नाही. ऑप्शन नुसार तुम्ही सिलेक्ट करायचं की ते त्याचं कन्वर्जन तुम्ही आवर्स मध्ये करणार का मिनिट मध्ये करणार. केशमा एक्सरसाइज सोडवली, तिला होमवर्कला दिलं होतं ते हो मॅम. LCM HCF पूर्ण एक्सरसाइज सोडली 7.1 आणि 7.2. याच्यामध्ये कुठला डाऊट असेल तर विचारू शकते. हा बोल, आवाज येत नाही तुझा. मॅम एलसीएम आणि एचसीएफ ची नाही सांगितलं तिथे. क्यूब आणि क्यूबची सोडवली का तू? त्याच्या पुढचे चॅप्टर. हा, क्यूबचे सोडवले ना तू? हा ठीक आहे, ठीक आहे. मग आपण ना तुला ना LCM HCF नंतर एक्सप्लेन करते, ठीक आहे. ते राहू दे, तर नेक्स्ट लेसन करूया आपण. ओके, एवढे चेक करून घ्या. अनुप आणि वैष्णवी पटपट चेक करून घ्या. 10-9 पर्यंत क्लिअर झालं आपलं. अनुप चेक येस बरोबर मॅम. आहे? हा. बरोबर आहे मॅम. 10चा एक्सप्लेन करते मी, 10th वन वालं. मॅम माझं 9th वन पण चुकलंय. 10th वन एक्सप्लेन करू का? येस. ओके. ह्याच्यामध्ये काय तर ट्रॅफिक लाईट इज द 3 डिफरंट रोड क्रॉसेस चेंज टू द ग्रीन आफ्टर द 60 सेकंड. पहिले जे लाईट आहे 60 सेकंड नंतर चेंज होते, नंतर जे आहे 120 सेकंड आणि नंतर जे आहे 24 सेकंड स्पेक्ट्युअल ॲट द 8 AM. द 3 सिग्नल्स आर द ग्रीन. देन तिन्ही सिग्नल एकदम ग्रीन होण्यासाठी काय वेळ लागेल? ओके, तर ह्याचा जर LCM तुम्ही काढायचं, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. 60, 120 आणि 24 चा काढा आणि त्यानंतर जो येणार आहे तो आन्सर सेकंड्स मध्ये येईल. ओके, आणि त्याचं जर सेकंड्स मधला आलेला आन्सर आपल्याला मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं, कारण ऑप्शन सगळे मिनिट्स मध्ये दिलेले आहेत. 60, 120, देन 24. आता करा बघू, पहिल्यांदा 2 ने डिवाइड करा. इथं येईल 30, इथं येईल 60, इथं येईल 12. Then afterwards, again we have to divide by 2. Then 15, इथं येईल 30, इथं येईल 6. परत 2 नी तर नाही जाणार, 2 नी जाईल. हा, इथं 15 ला नाही जाणार, 15 ॲज युजल येईल. इथं 15 येईल आणि इथं काय येईल? 3 येईल. करेक्ट. मग आपण डायरेक्ट आता 3 नी डिवाइड करूया. 3 5 जा 15, इथं पण 5, 3 1 जा 3. ओके, आता LCM काढा. 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 3 multiplied by 5 multiplied by 5 multiplied by 1. आता हे करा पटपट. मॅम मी काढू. हो हो. 2 2 जा 4, 4 8, 4 2 जा 8, 8 3 जा 8 24. 3 जा 24, 24 5 चा 24 5 चा 24 120, 120 multiplied by 5, 600. तर 600 येईल. 600 काय येईल? सेकंड्स येईल. ओके, हे का सेकंडचं कन्वर्जन आपल्याला काय करायचंय? मिनिट मध्ये कन्वर्ट करायचंय. मग मिनिट मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल आपल्याला? डिवायडेड बाय 60. डिवायडेड करा. 60, 10. 10 10. मिनिट. तर ऑप्शन मध्ये आहे का? 10 मिनिट म्हणजे 8 o'clock नंतर 10 मिनिटानंतर सायमल्टेनियसली होईल. एकच मिनिट. 7 पॉईंट किती आहे? 7.1 मधला 9th वन ना? 9th वन. ओके, 2 मिनिट 8 PM असं सांगितलंय. 2 मिनिट कसं काय केलं? मग 6 कुठं मल्टिप्लिकेशन चुकलं का आपल्याला? 60 सेकंड्स. 600 येतं का 60 येतं? 600 बरोबर आहे ना? येस मॅम. 24 seconds. 8 PM.
काहीतरी ऑप्शन चुकलेले आहेत ह्याच्यामध्ये, कारण 10 मिनिट ऑप्शन आपला आन्सर करेक्ट आहे ऍक्च्युली. एकच मिनिट, मी अजून एकदा बघते. मॅम मिनिट, इथं चुकले बघ, एलसीएम घेताना चुकलेलं आहे आपलं. तरीच वाटतं मला काय चुकलंय. 5 1 जा 5 हे डबल वेळा घेतला आपण. इथं 5 1 जा 5 जर केलं, एलसीएम चुकलेला आहे. कोणाच्या लक्षात नाही आलं? माझ्या आलं तर टीचर सांगत होतो. सांगायचं ना. हा, इथं 5 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 5 1 जा 3 1 जा 3 इथं येणार. 5 1 जा 5 5 1 जा 5 इथं 1 1 येणार. आता ह्या सगळ्यांची मल्टिप्लिकेशन जे येते, एलसीएम जे येतो तो येतो 120. आता 120 सेकंड्स म्हणजे किती? 2 मिनिट. ओके, ह्याला 60 ने डिवाइड केलं तर त्याचं काय येतं? मिनिट मध्ये येणार. जे 2 मिनिट ऍट 8 PM. ओके, असा आन्सर येईल. राईट डाऊन. येस मॅम, थांबा मी राईट डाऊन. झालं की सांग. डन मॅम. नो मॅम. डन मॅम. ओके, आता ह्याच्यामध्ये 10 पर्यंत आपण आन्सर बघितलं बरं. 10 पर्यंत बघितलं का? 10th पण सांगितलं मी आन्सर काय होतं ते. 10th नो वन नाही मॅम. सांगितलं टीचर. ओके, 10th ऑप्शन 4 आहे. चेक करा. याचं 2 आहे. ओके, दिस मच चेक. देन आपल्यावर 7.2 बघूया आपण. मॅम मी फक्त 7.1च सोडवलाय. ओके, 7.2 हा सोडून ट्राय कर. येस मॅम. ओके, कम्प्लिटेड. नेक्स्ट लेसन घ्यायचं का? तर 7.2चा आन्सर डिस्कस करूया. नेक्स्ट लेसन घेऊया. उद्या 7.2चा आन्सर डिस्कस करूया. चालेल? हा. येस. अनु?
Yes. है ना हो. नेक्स्ट लेसन आहे फ्रॅक्शन अँड डेसिमल फ्रॅक्शन. आय थिंक यू नो हा लेसन माहित असेल तुम्हाला फ्रॅक्शन है ना. Yes, ma'am. ओके.